नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत खास मुलांसाठी सुट्टीमध्ये अगदी आयत्या वेळी पटकन चकली कशी बनवायची। ना गव्हाचे पीठ, ना पोहे, ना कोणती भाजणी न वापरता आज आपण झटपट अशी चकली तयार करणार आहोत। तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी ही चकली तर कशी बनवायची, चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला 1-2 ते 3 मीडियम साइजचे बटाटे उकडलेले घ्यायचे आहेत। इथे मी हे 2 ते 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला एका छोट्या किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचे आहेत। इथे मी हे सर्व उकडलेले बटाटे या पद्धतीने या किसणीच्या सहाय्याने किसून घेते। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे आपण हे सर्व बटाटे एका छोट्या किसणीच्या सहाय्याने किसून घेतलेले आहेत। यानंतर यामध्ये आपल्याला 1-2 वाटी ज्वारीचे पीठ घालायचं आहे। इथे मी 2 वाटी ज्वारीचे पीठ यामध्ये घातलेलं आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे। इथे मी 1-2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे। यानंतर 1 ते 2 चमचे तीळ इथे आपण घातलेला आहे आणि चवीपुरते मीठ यामध्ये घालायचं आहे। आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा ओवा यामध्ये घातलेला आहे। ओवा घातल्यानंतर 3 ते 4 चमचे तांदळाचे पीठ आपण यामध्ये घातलेला आहे। आता आपण हे सर्व चांगले मिक्स करून घेणार आहोत। इथे सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। या पद्धतीने इथे आपण हे पीठ थोडेसे मिक्स करून घेणार आहोत। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला घट्ट असे मळून घ्यायचं आहे। अगदी थोडे थोडे पाणी घालत इथे आपण याचा घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत। तुम्ही जर रेसिपी इथपर्यंत पाहत आलाच आहात तर या रेसिपीला एक नक्की लाईक करा। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण याचा घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण लगेचच चकल्या तयार करायला घेणार आहोत। इथे आपण चकलीचा साचा घेतलेला आहे। याला आतून थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे। आता तेल लावून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे हे पीठ मळून घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला यामध्ये बसेल इतपत या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता आपण हा साचा या पद्धतीने बंद करून घेतलेला आहे। आता इथे आपण एका प्लेटवरती चकली पाडून घेणार आहोत।
पाहू शकता तुम्ही याचा कलर किती मस्त असा आलेला आहे। अगदी काटेरी चकली इथे तयार झालेली आहे। आता इथे आपण याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा सर्व चकल्या तयार करून घेणार आहोत। यानंतर इथे मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत। आता 2 मिनिटांनंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि मंद आचेवरती या चकल्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। याचा कलर चेंज झाल्यानंतर इथे आपण या चकल्या काढून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही मस्त अशी छान चकली इथे तयार झालेली आहे। आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा सर्व चकल्या इथे तळून घेणार आहोत। आता इथे आपण याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा या सर्व चकल्या इथे तळून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही चकलीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा। थँक्यू।